हरिओम. आज सोमवार 13 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नाम आणि सत्कर्म ऐकूया. नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळस पण आहे. भगवंताच्या स्मरणात केलेलं कर्मच सत्कर्म ह्या सदरात पडू शकतं. भगवंताच्या विस्मरणात केलेलं कर्म सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखादा मनुष्य नुसतं तोंडाने राम राम म्हणतोय, परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग राम राम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म या सदरात पडतं. कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम, असं भगवंताचंच वचन आहे ना. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन्ही गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत. मुखाने नाम म्हणणाऱ्याचं लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य या सदरात पडतं. इतर कर्म आणि नाम घेण्याचं कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येतं, तर उलट पक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून राम भगवंताच्या स्मरणात घेतलं किंवा कसे हा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना नाम मुखी आलं की सत्कर्म होऊच लागतात. मूल झालं की मुलाच्या आईला पाना फुटणं, मुलाचे लाड करणं, त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणं, या गोष्टी जशा न शिकवता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर आईला जर म्हटलं की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते जसं तिला शक्य नाही, त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटलं तरी टाळता येणार नाहीत. सत्कर्म फळाला आली असं केव्हा म्हणता येईल? तर भगवंताचं नाम मुखी येईल तेव्हाच. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवलंय की तू माझा व्हावास असं तुला वाटतंय ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल, आणि ते औषध जर कोणतं असेल तर ते माझं नाम. त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणं हे खरं नाही. नामाशिवाय जगू नये असं मला खरोखर मनापासून वाटतं. नामावरची निष्ठा कशी काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळेल ना. नामाचं प्रेम ज्याला लागलं त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाचं सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावंच लागेल. सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचं प्रेम उत्पन्न होण्यातच होणं जरूर आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.